नमस्कार मित्रांनो, जी के बाय सुधीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक व जे काही सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आज आपण जे TCSने विचारलेले आतापर्यंत जे काही प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला आज मी या व्हिडिओमध्ये MCQ घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता या विविध घटकावर आज आपण प्रश्न पाहणार आहोत। तर चला तर वेळ न वाया जाता आपण प्रश्न सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता? तर ऑप्शन पहिला आहे पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन 3 कोकण, ऑप्शन 4 पूर्व विदर्भ। तर मित्रांनो, आपलं सही उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्र हे तलाव व धरणे जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे। आणि ते जसे भाटघर, खडकवासला हे सुद्धा तलावच आहेत आणि धरणंसुद्धा आहे तिथे। आणि त्यानंतर पश्चिम विदर्भ, तर तिथे जलस्रोत कमी आहे आणि तिथे कधीही कोरडे हवामान असल्याकारणाने तिथे काही तलावांचा प्रदेश आपण म्हणू शकत नाही। आणि त्यानंतर आपला राहिला कोकण। कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, परंतु त्या कोकण विभागामध्ये तलावांची संख्या खूप प्रमाणात कमी आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन 2 हे पश्चिम महाराष्ट्र हे बरोबर आहे। तर त्यानंतर आज आपण पाहू ऑप्शन 2, प्रश्न दुसरा, कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? तर हे जे उत्तर ऑप्शन आहेत अलिबाग, ऑप्शन 2 आहे गडचिरोली, ऑप्शन 3 आहे सोलापूर आणि ऑप्शन 4 आहे पुणे। तर आपलं उत्तर आहे सोलापूर। कारण की मित्रांनो, सोलापूर या ठिकाणी सर्वात कमी जास्त पाऊस पडतो आणि अलिबाग या ठिकाणी, अलिबाग हे समुद्रकिनारी लाभलेलं आहे आणि जास्त पावसाचे प्रमाण तिथं आहे। आणि गडचिरोली तिथे दाट जंगल असल्यामुळे हा नक्षलवादी एरिया आहे आणि तिथे मध्यम ते जास्त पाऊस पडतो। पण पुणे ह्या ठिकाणी मध्यम पावसाचे ठिकाण आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन 3 हे बरोबर आहे। त्यानंतर आपला प्रश्न चौथा, पुस्तकांचे गाव म्हणून कोणत्या गावास निवडले जाते? तर आपलं ऑप्शन पहिलं आहे मर्ढे, ऑप्शन 2 आहे भिलार, ऑप्शन 3 आहे माहुली आणि गोंदवले। तर ऑप्शन 2 भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते। तर पुस्तकाचे गाव या भिलार ज्या गाव आहे त्या गावाने हा उपक्रम राबवला होता आणि त्या राबवल्यामुळे त्याला भिलार असे आणि नाव देण्यात आले। आणि मर्ढे, माहुली, गोंदवले इतर हे जे आहे ते सामाजिक व धार्मिक स्थळे आहेत आणि त्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे। आणि आपला प्रश्न चौथा आहे, कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? म्हणजे कोणता किल्ला हा जो सह्याद्री रांगेत येत नाही? तर मकरंदगड, भैरवगड आणि प्रतापगड आणि वर्धनगड। तर मित्रांनो, आपला जर ऑप्शन 4 वर्धनगड हा किल्ला सह्याद्रीच्या म्हणजे पर्वत रांगेमध्ये येत नाही आणि उरले मकरंदगड, भैरवगड, प्रतापगड हे जे काय किल्ले आहेत ते सह्याद्रीच्या रांगेत येतात, म्हणून ऑप्शन 4 हे वर्धनगड रांगेत येत नाही। आपला पुढचा प्रश्न पाचवा, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? मित्रांनो, ऑप्शन ए 720, ऑप्शन 2
750, ऑप्शन 3 800, ऑप्शन 4 820. तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? तर ऑप्शन 2 हे बरोबर आहे 750. आणि जे काही उरले आहे 720, 800 आणि 820 हे जे काही आहे ते चुकीचे पर्याय आहेत. प्रश्न 6 उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए प्रवरा, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी भीमा, ऑप्शन डी गोदावरी. तर आपलं उत्तर आहे भीमा. हे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सी. कारण की भीमा ही नदी उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तसेच प्रवरा, कृष्णा, गोदावरी हे इतर भागात वेगवेगळी धरणे आहेत. त्यामुळे आपलं ऑप्शन बी भीमा हे बरोबर आहे. प्रश्न 7 नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो ऑप्शन ए मांजरा, ऑप्शन बी सिंदफणा, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी गोदावरी. तर आपलं नाथसागर हे धरण मांजरा नदीवर आहे. त्यानंतर प्रश्न 8 मराठवाड्यात एकूण जिल्हे किती आहेत? तर मराठवाड्यामध्ये ऑप्शन ए 5, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 8, ऑप्शन 4 10. तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. तर औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद. म्हणून आपलं ऑप्शन 3 8 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 9 मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? तर मराठवाड्यामध्ये वीज निर्मिती केंद्र हे आपण ऑप्शन पाहू नांदेड, उस्मानाबाद, परस आणि परळी. तर मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे परळी हे औष्णिक वीज प्रकल्प म्हणून ओळखले जाते. म्हणून आपलं ऑप्शन 4 हे बरोबर आहे आणि इतर ठिकाणी वीज निर्मिती केली जात नाही. प्रश्न 10 ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए भंडारा, ऑप्शन बी चंद्रपूर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन 4 अमरावती. तर मित्रांनो ताडोबा अभयारण्य उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे आणि इथे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे आणि इतर ठिकाणी हे वन्यजीव उद्याने आहेत. प्रश्न 11 गोदावरी नदीकाठी कोणते शहर वसलेले नाही? म्हणजे गोदावरीच्या नदीकाठी कोणते शहर वसलेले नाही? नाशिक, गंगाखेड, जालना आणि पैठण. तर मित्रांनो जालना हे उत्तर बरोबर आहे. कारण की जालना हे गोदावरीच्या नदीपासून दूर आहे आणि इतर शहरे गोदावरीच्या नदीवर बसलेले आहेत. आपला प्रश्न 12 पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो पेंच हे राष्ट्रीय उद्यान ऑप्शन ए चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया. आपलं उत्तर आहे नागपूर. कारण की नागपूर आणि सिवनी या 2 राज्यामध्ये पसरलेलं हे आहे. म्हणून आपलं ऑप्शन 3 नागपूर हे बरोबर आहे. माझगाव डाग हे काय आहे? मित्रांनो प्रश्न 13 माझगाव डाग हे काय आहे? जहाज बांधणी केंद्र, समुद्री किनारा, समुद्रातील किल्ला, कार्गो निर्मिती केंद्र आणि खनिज खाणी. मित्रांनो आपलं उत्तर आहे जहाज बांधणी केंद्र, ऑप्शन ए. योग्य जोडी कोणती? मित्रांनो चिखलदरा अकोला, महाडगाव रायगड, लाहोरा गडचिरोली, सातपूर वर्धा. मित्रांनो चिखलदरा अकोला कारण की हे थंड हवेचे ठिकाण अकोल्यामध्ये येते. त्यामुळे आपला ऑप्शन ए बरोबर आहे. मित्रांनो प्रश्न 15 सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला? मित्रांनो ऑप्शन ए नांदेड, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी
सातारा. ऑप्शन डी अहमदनगर. मित्रांनो, सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेलापूर या ठिकाणी प्रवरा साखर कारखाना 1933मध्ये हा सुरू करण्यात आला होता. म्हणून आपलं ऑप्शन डी अहमदनगर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16वा. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, ऑप्शन ए गंगा, पूर्णा, पेन्नार आणि गोदावरी. तर मित्रांनो, गोदावरी नदीवर ऑप्शन 4 गंगापूर प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. मित्रांनो, गंगापूर धरण नाशिक आणि गोदावरीच्या नदीवर आहे, त्यामुळे गोदावरी नदीवर गंगापूर हे धरण बांधलेलं आहे. प्रश्न 17वा. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 1 नोव्हेंबर 1956, 1 मे 1950, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1957. मित्रांनो, आपला ऑप्शन 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती झाली. प्रश्न 18वा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सांगली आणि रायगड. मित्रांनो, ऑप्शन बी सातारा हे महाबळेश्वर हे थंड ठिकाण हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे, म्हणून आपलं ऑप्शन सातारा आहे. प्रश्न 19वा. मोठ्या प्रमाणावर कोळसा साठा असलेले कोठार कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन सी ए सिंध, ऑप्शन बी कसमत, ऑप्शन 3 वणी, ऑप्शन 4 हत्ती. मित्रांनो, वणी हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेस्टर्न कोलफिल्ड येथे कोलफिल्डचे क्षेत्र आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठाचे कोठार आहे, म्हणून आपलं ऑप्शन 3 वणी हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत आतापर्यंत आज आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, असेच आपण प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती अत्यंत उपयुक्त असणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.